त्याची कायचं आरक्षण पाहिजे हो? 15 ते 20,000 रुपये क्विंटलनं जर बघ आमचा कापूस गेला, 10,000 क्विंटलनं सोयाबीन गेला, 15,000 क्विंटलनं तूर गेली, तर आम्ही तर हे सगळे चौकारी नौका विकत घेतोय रोज. याची काय अवकात आहे? मी सांगतो 2000 मध्ये सोयाबीनचे भाव 4,500 होते आणि 2023 मध्ये दादा सोयाबीनचे भाव 4,500. संत्र्यामध्ये 30,000 रुपये प्रति टन होतं 2000 मध्ये आणि 2023 मध्ये 30,000 प्रति टन आहे. काहीच बदल नाही अध्यक्ष महोदय. कापूस 10,000 प्रति क्विंटल वर गेला होता, आता 6,000 वर गेला. चना 4,500 होता, आता 4,700 झाला. तूर 14,500 होती आणि आता 10,000 झाला. आणि पेट्रोलचे भाव किती झाले? 2000 मध्ये 66 होते, 107 लिटर झाले. पेट्रोल वाढलं अध्यक्ष महोदय. डिझेल 56 वरून 97 वर गेलं. डीएपी खत होतं ते 482 होतं, आता 1350 झालं.